हॅलो फ्रेंड्स, PW किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कटाची आमटी। अगदी झटपट अशी बनणारी। तवा गरम करून घ्यायचा, त्यावर आपल्याला 2 मोठ्या साईजचे कांदे हे कापून भाजून घ्यायचे आहे। असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेल टाकून त्यांना व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे। त्यानंतर अर्धी वाटी सुकं खोबरं, 1 चमचा धणे, 2 तेजपत्ता, 1 कांदा लसणाचा, आल्याचा तुकडा असे हे सगळे जिन्नस घेऊन आपल्याला एकत्र थोडं तेल घालून छानपैकी तव्यावर खरपूस तळून घ्यायचे आहे। जेवढा मसाला तुम्ही छान तळून घेणार, भाजून घेणार, तेवढी तुमची आमटी किंवा भाजी ही छान होणार। आता नंतर हे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला ह्या वाटणाची पेस्ट करायची आहे। त्यात आपल्याला 1 टोमॅटो ॲड करून याचा मसाला करायचा आहे। टोमॅटो घालणे हे ऑप्शनल आहे। त्यानंतर कढई पेस्ट बनवून आपली झालेली आहे। आता त्यानंतर आपल्याला कढई घ्यायची आहे। छान तापल्यानंतर त्यात तेल टाकायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाला ॲड करायचा आहे। तेल चांगलं गरम झालेलं असेल तर मसाला हा छान परतून घ्यायचा आहे। आता बघा, मी सगळे मसाले याच्यामध्ये ॲड केलेले आहेत। तो व्हिडिओ टाकायचा राहिला आहे, पण आपण बनवून घेतलेली पेस्ट आणि तिखट, मीठ, हळद, मसाला हे सगळं ॲड केल्यानंतर हा मसाला अशा प्रकारे दिसत आहे। आता बघा, याला साईडने कडेकडेने तेल सुटलेलं आहे। मसाला अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत जर परतवून घेतला तर भाजी ही छान होते। आता याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेली चणा डाळ टाकणार आहोत। तर वाटीभर चणा डाळ टाकलेली आहे। आपल्या घरातील लोकांच्या अकॉर्डिंग आपण चणा डाळ आणि मसाल्याचं आणि भाजीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। मी हे 4 लोकांची भाजी केलेली आहे। आता त्याप्रमाणे आता बघा, हा मसाला व्यवस्थित छान झालेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यात मी गरम पाणी ॲड करत आहे। मिक्सरच्याच भांड्यामध्ये ॲड केलेलं हे गरम पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आता हे बघा, तुम्ही बघू शकता छानपैकी शिजवून घेतलेला हा मसाला। आता याच्यामध्ये आपण चणा डाळ मिक्स करून घेऊया। तर तुम्ही घट्ट किंवा पातळ हे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही भाजीचं प्रमाण हे तुम्ही ठेवू शकता। आता हे छान 2 मिनटं याला तेल काढेपर्यंत द्यायचं आहे। त्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकलेलं आहे। आता ही बघा, शिजवून घेतलेली चणा डाळ त्याच्यामध्ये ॲड करत आहे आणि ढवळून घ्यायचं आहे। आता ही चणा डाळ मिक्स केल्यानंतर यात आपल्याला घट्ट किंवा पातळ लागेल तसं पाणी ॲड करत जायचं आहे। चला तर मग आपली रस्सा भाजी, चण्याची रस्सा भाजी तयार आहे। खाऊन बघा आणि मला सांगा, येत आहे ना मग जेवायला? चला, रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की